Audio Jungle. जेवलीस काय हा एक खूप इम्पॉर्टंट आहे जे बाहेर चालतं ना. जेवलीस का प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाने विचारलं पाहिजे जेवलीस. जेवलीस काय हा एक खूप इम्पॉर्टंट आहे जे बाहेर चालतं ना. जेवलीस का प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाने विचारलं पाहिजे जेवलीस. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असं तर काय करायचं आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. आपल्या चॅनल पण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असे एकदम व्हिडिओ एडिटिंग शिकत असताना ते पण तुमच्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरले आपण मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि त्या मटेरियलला पण कोणत्या एकच काही प्रकारचा पासवर्ड नाही आणि त्यातून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचणी असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करू शकता. आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून पण तुम्ही व्हॉट्सअप पण ग्रुप आपला जॉईन करून घेऊ शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर सर्वात अशा प्रकारे अलर्ट मशीनला ओपन करायचं आहे. अलर्ट मशीनला ओपन केल्यानंतर आता इथून काय करायचं आहे, सर्वात अशा प्रकारे बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे. म्हणजे जे काही बीट मार्क शेकीबीट आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. अलर्ट मशीन एकदम सोपं आहे, तर एवढं काम तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही एकदम स्टार्टिंगलाच थांबायचं आहे, परीक्षा किती करायची मीडियामध्ये जायचं आहे. आता इथून समजा मी डेमोसाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे, तर आता म्हणजे हा फोटो घेतलेला आहे. समजा तुम्ही इथून दुसरा फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, थ्री लाईनवर क्लिक करायचं आणि इथून फुल कास्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, या फुटला काय करायचं आहे, तर आपण बरोबर 4.12च्या बीटला यायचं आहे आणि पण तशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जिथे जिथे आपल्या अशा प्रकारे बीट पडत आहे त्यावर आपण अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे फुटला. म्हणजे या फुटला आपण अशा प्रकारे दोन भागी करून घ्यायचं आहे जिथे आपली बीट पडत आहे तिथे. तर अशा प्रकारे आता एवढं कट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, 4.12च्या बीटला यायचं आहे आणि इथे येऊन काय करायचं आहे, प्लगच्या सिक्री करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि इथे तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे, ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचं आहे की जी आहे एवढं सर्व काम तुम्ही हे करून घ्यायचं आहे. एवढं बरं अशा प्रकारे इथं ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओ काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर इथं प्लगच्या सिक्री करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला मी PNG म्हणजे मी बनवून दिलेली आहे ती PNG ॲड करायची अशा प्रकारे. आणि आता या PNG काय करायचं आहे, म्हणजे जिथपर्यंत आपले फोटो आहेत तिथपर्यंत अशा प्रकारे म्हणजे 4.12च्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून प्लगच्या सिक्री करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुमच्या भावाने तुम्हाला एक बॉर्डर दिली असेल, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं, तर ब्रँडिंगच्या इथं जायचं आहे आणि इथून जे काही लाईटिंगचं ऑप्शन दिसेल तुम्हाला 2 नंबरला, तर त्यावर क्लिक करायचं आणि जे काही 1 नंबरला स्क्रीनचं ऑप्शन येत असेल त्यावर क्लिक करून टाकायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे या बॉर्डर असे म्हणजे जे काही असा फोटो आहे त्याच्या साईडतून अशा प्रकारे बॉर्डर लागून जाईल. आणि आता या बॉर्डरला काय करायचं, इथून अशा प्रकारे शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे. आता इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, जे काही शेकीबीट दिलेले आहे ते अशा प्रकारे आहे. तर काय करायचं आहे, इथं 2 फोटो आहेत आपले, तर ते येथून काय करायचं आहे, सर्वात आधी पहिल्या फोटोचा बीट कॉपी करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवर अशा प्रकारे एकदा क्लिक करायचं आहे आणि खाली इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर 3 शिफ्टी दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे. इथून कॉपी इफेक्ट येईल तर त्यावर क्लिक करून इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, मेन बीट मार्कला इथून ओपन करायचं. आता मेन बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं, मला एक सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढच्या आपण फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर मला एक सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढच्या आपण फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीबीटला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता शेकीबीटला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करा आणि इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करून 3 शिफ्टीवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचं. तर एवढं काम करून घेतल्यानंतर इथून डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं. तर आता काय करायचं बघा, एकदम आपण पहिल्या फोटोला आधीचा इफेक्ट दिला होता आणि त्याच्या पुढचा फोटो राहिला होता, तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. आणि त्यानंतर आपण याला आधीचा दिला होता तर इथे एक मदत राहिला होता, तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल याला आपण आधीचा दिला होता, म्हणजे आता इथून झालेला आहे आपली फोटो संपलेली आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथून बनवून रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं आहे, इथून जे काही लोक पिकू असेल त्या अशा इथून ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, जे काही सेटिंगचं ऑप्शन दिसतं त्याच्या बाजूला एक शेअरचं ऑप्शन दिसत असेल तर त्यावर क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ इतकंच होतं. कसा वाटतं व्हिडिओ आणि ते कॅमेरामध्ये सांगता आहे आणि भेटून आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.